तेव्हा मी आली त्या दिवशी मला मामाने नाही तर पहिल्याच दिवशी मला परिस्थिती जाऊ मी काही केलं नव्हतं, बाकी काही औषध दिलं नाही, फक्त त्याची म्हणतो माझ्या मिस्टरने सांगितले एवढा भंडारा खाऊ बस. मामाच्या मंडळाचा एवढा बोलत आहे तुम्हाला? 6 वर्षात मामाने सगळं करून दिले, सगळं न मागता दिलं. मी असं म्हणजे माझी तेव्हा नव्हतंच, आम्ही घरात आमच्या तसं काही नव्हतं, मी पत्र्याचं होतं माझं घर, मला नव्हतं ते घर मला देवानं दिलं. माझ्या मुलाचं लग्न झालं आणि परत त्याच्यानंतर मी आता मुंबईत पण 2 फ्लॅट घेतले. मुंबईमध्ये पण 2 घेतले, माझ्या 2 मुलांनी 2 घेऊन ठेवले. म्हणजे मामांनी न मागता दिले आणि माझ्या माणसांना कधी म्हणजे माझ्या मिस्टरांना कोण जाता नो असं त्यांना वाटायचं की समोरून आता हे आलाय माझ्याकडे पैसे व्हायला, अशी माणसं भ्यायची तेव्हा ते बाजूला जायचे. आता समोरून माझ्या मिस्टरांना आवाज देतात. मामाची एवढी ताकद, मामांची एवढी ताकद, माझ्या मामाने मला दिली तेवढी ताकद असलं ना असं जाणवलं असं की म्हणजे काहीतरी आहे, मी शक्ती काहीतरी आहे. तर मग मी मामा आलं तर तिच्यातून आले, 3 जण अशी सरळ माझी वाट आहे त्याच्या पाठीमागून आले आणि सरळ आंब्यापासून पुढे गेलो. मला म्हणतात तुम्ही इथंच कशाला, मी इथंच आहे. मामा म्हणतात तुम्ही इथंच आहे, तो कशाला सिगारा नव्हती, तो गोंगडे घेऊन 3 जण गेले. म्हणजे मामांनी साक्षात तुम्हाला दर्शन दिले मामाने मला साक्षात. ताई खरोखर धन्य, आणि तुमच्या तोंडून हे ऐकून आहे ना खूप ताई चांगलं वाटतं. मामाची खरोखर सुख आहे. मी जेव्हापासून आले तेव्हापासून मामाने मला सगळ्या ह्याच्यातूनच काढलं, सगळ्या भरपूर देवांना नवसं केली, काही केली, पण मला कोणता जीव पावला म्हणजे कलियुगात ताई खरं सांगायचं म्हणजे आता थोडक्यात तर या कलियुगामध्ये मामाने सांगितलेलंच आहे की बाळोदंतर अमर आहे. म्हणजे हे खरं आहे ताई, हे तुम्हाला सत्य अनुभव आला आहे. म्हणजे मामांची ताकद लय मोठी ताई, खरोखर ताई. मुलाच्या लग्नाला पण मी 1 रुपया म्हणलं कोणाकडे मला घेता न घेता माझं सगळं कार्य पार पडावं मामांना सांगितलं. मामाने मला सगळं सगळं व्यवस्थित झालं ताई? हे सगळं व्यवस्थित झालं, सगळं व्यवस्थित. अशीच माझी कृपा आहे, माझ्या नंतर पण असंच व्हावं, सगळं चांगलं. मामाने आपल्या ह्याच्यातली अनुभव आम्हाला दिलेला आहे घरी. माझं जुनं घर पण नव्हतं, ते पण त्याने बांधून घेतले. गावाने पण माझ्या 2-2 रूमा मुंबईत माझ्याच बाजूला घेतले. म्हणजे खरं म्हणजे तुमची भावना अशी आहे ताई की मामा माझंही चांगलं करा आणि माझ्या सोबतच्याही चांगलं करा. माझ्या सोबत माझा परिवार आहे, ठेवला पाहिजे. मी जसं तुला घरी गेलंय ना तसं माझं सगळ्याच परिवाराचं चांगलं करा. चालवलं स्वार्थ कधी बघितला नाही तुम्ही? मला स्वार्थ आवडत नाही. माझं चांगलं झालं मग दुसऱ्याचं वाईट करायचं असं नाही करा. ताई असं सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे. ताई खरोखर तुमचा अनुभव ऐकून ना ताई खरोखरच माझी सगळ्यांची इच्छा आहे मामांच्या लोकांची किंवा सर्व स्टाफची साथ सगळ्यांचीच आहे. म्हणजे मामाने मला खरोखर आतापर्यंत मला नव्हतं ते दिलं मामाने. मी 6,000 नोकरीत पगार मला होता, आता मला जास्त नाही पण 10,000 एक पगार आहे आणि वरती कमिशन असतं. खोटं नाही बोलायचं, मामांच्या खोटं चालत नाही ताई, अजिबात खोटं चालत नाही चालत. मामांना खोटं चालत नाही. मला पगार पडतो, पण हेच मामाने माझं टिकवून ठेवावं आणि हेच माझी आपली सेवा. नाही ताई होणार. आणि मामावर तुमचा एवढा आढळ विश्वास आहे म्हटल्यानंतर मामा आपल्या भक्ताला कधी येत सोडत नाही ताई. आणि हे खरी गोष्ट आहे बरं का ताई. कारण प्रत्येक भक्ताचा अनुभव आहे ताई. हे आपला म्हणून आपला नाही, खरोखर मामांची जर सेवा केली ना मनापासून तर हे सत्य अनुभव प्रत्येक भक्ताचं. ताई खरोखर तुम्ही सांगितलं ना, खरोखर ताई असं अंगावर टाटा येत आहे. पहिल्याच दिवशी मला एक तर म्हणजे त्याच्याच दरबारात त्यानं मला रडायला वगैरे बघितलं ना. 2 दरबारात मला चांगले दर्शन दिलं. 3ऱ्या दरबारात मला काहीतरी प्रॉब्लेम आणला, पण मी तेव्हा माझं थोडं सगळं मामा परीक्षा घेतल्याशिवाय म्हणजे केली. पण मामाने माझी इच्छा पुरी केली. मला इथं आले दुसऱ्या दिवशी मला पुढे दिली. धन्यवाद ताई. मित्रांनो हे आपल्या ताई बोलत द्या आपल्या गिरिजा ट्रॅव्हल्स मध्ये आपल्या मामांच्या सेवेकरी आहेत. जर आमोशाला आपल्या गाडीमध्ये येतात तर आपल्या ताईंचा अनुभव ऐकला ना, खरोखर आपल्या मामांबद्दल माहिती सांगितली ताईंनी. मी ताईंना सांगितलं होतं मी व्हिडिओ काढत नाहीये, पण मी व्हिडिओ घेतला गपचूप. आता ताई कारण व्हिडिओ घेतोय म्हणल्यावर ताई बोलणार नाहीत म्हणलं मनातून.
त्याच्याबद्दल मी मामांना सुद्धा माफी मागतो, कारण मामांच्या दरबारात मी माझ्या मामांच्या सेवेकऱ्यासोबत खोटं बोललो. मित्रांनो, हे आपल्या गिरिजा ट्रॅव्हल्स मध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचे आपण मनोभावी सेवा करतो आणि मामांच्या प्रत्येक ठिकाणी त्यांना दर्शन देतो, त्यांना माहिती सांगतो. आमचे बंधू अजित दादा, आम्ही हे सर्व सहकार्य. असं नाही की आमच्या गाडीमध्ये आपल्या मामांचे सेवेकरी म्हणून नाहीये, तर आपण एक फॅमिली आहे आणि पूर्ण गाडी आपली आहे, असं सर्व मित्रांचं सहकार्य असतं मित्रांनो आपल्या. आणि त्यांच्यामुळेच आपण सर्व आपल्या मामांच्या सेवेकऱ्यांना माहिती देतो. मामांच्या सर्व समाधी स्थळ झालं, मेतके झालं, आरेवाडी झालं, तिथे नेऊन दर्शन करून आणतो मित्रांनो. आणि खरोखर ताईंनी जो अनुभव सांगितला ना, खरोखर मनाला लागण्यासारखा आहे. आणि ताईंनी अनुभव ज्यावेळेस सांगत होत्या, अंगावर काटा येत होता मित्रांनो. बोला बाळोमाच्या नावानं, माऊलीच्या नावानं, हर्षितनाथ महाराजांच्या नावानं, भोळे महाराजांच्या नावानं, बाळ्याक्काच्या नावानं. जय बाळा.